नमस्कार मैत्रिणींनो, नवरीचे ब्लाऊज मला शिवण्यासाठी आलेले आहेत पहा. तर हा नवरीने शालू घेतलेला आहे, तो 13,000 रुपये की 14,000 रुपये किमतीचा आहे पहा. म्हणजे कलांजली पैठणी मधून तिनं शालू घेतलेला आहे. तिला कलांजली पैठणी खूप आवडते पहा, आणि त्यामुळे तिनं ठरवलं की शालू जो घ्यायचा आहे लग्नाचा तो कलांजली पैठणीमधूनच घ्यायचा. तर हे पहा, खूप सुंदर असा शालू आहे आणि याच्यावरती पहा पूर्ण बुट्टी आहे आणि त्याच्यावर स्टोन आहेत आणि पदराला देखील गोंडे आणि त्याच्यावरती खूप मोठे मोठे मोती आहेत. तर पाहू शकता मध्ये बुट्टी आहे आणि कडेने पाहू शकता मोर आहेत आणि मोरांवर फांदी आहे पहा झाडाची, त्याच्यावरती 2 मोर बसलेले आहेत आणि या मोरांचा जो डिझाईन आहे तो या साडीला लुक आणत आहे. तर खालच्या पण बाजूने आणि वरच्या पण बाजूने दोन्ही बाजूने याला मोर आहेत आणि संपूर्ण साडीला खालच्या वरच्या बाजूने मोर आहेत. तर हे पहा, मी याला फॉल इस्त्री करून धुवून बसवून घेतलेला आहे आणि पाहू शकता साडी किती सुंदर आहे. तर यातील ब्लाऊज मी कसा शिवला आहे, अगदी 13-14 हजारातील साडीतील ब्लाऊज मी कसा शिवला आहे याचा संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि खूप सुंदर साडी आहे आणि ब्लाऊजही मी खूपच सुंदर रेडी केलेला आहे. तर पाहू शकता मी ब्लाऊज कसा शिवलेला आहे. तर हा पहा ब्लाऊजचा पीस आलेला आहे. यामध्ये हा मोराचा वर्क केलेला, ऑलरेडी वर्क केलेला कलांजली पैठणीमध्ये म्हणजे शालूमध्ये नवरीच्या पीस आलेला आहे. तर याची शिलाई मी कशी केली पहा. प्रथम अस्तर घेतलं, ज्या कलरचा ब्लाऊज पीस आहे त्याच कलरचा पाहू शकता. पटकन बाहीचं मेजरमेंट टाकून घेतलं. मुंडा सेप 3 इंचावरती दिला. बाहीची लांबी 10 इंच ठेवली, त्यामध्ये 1 इंच ॲड केलं. आता पहा रेष आखून घेतली, आतलं मार्जिन 1.5 इंचाचं ठेवून घेतलं आणि मुंड्याचा फिश कटमध्ये सेप देऊन बाही कट करून घेतली अस्तरवरती. तर हा प्रिन्सेस कटोरी शिवायचा आहे पहा. आणि ऑलरेडी वर्क आलेले ब्लाऊज हे खूप त्रास देतात पहा शिवायला. आणि ही तर खूप महागडी अशी साडी होती तिची, म्हणजे शालू होता. हा पहा बॅक पार्ट मी फक्त टाकून घेतला, फ्रंट पार्ट देखील टाकून घेतला आणि फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट हे आहेत ना सगळे आखून घेतले. आता तुम्हाला तर माहितीच आहे, मी अगोदरपासूनच सांगते कसं आखायचं ते. हे पहा अशा प्रकारे मी हा फ्रंट पार्ट आखून घेतला. त्यामध्ये शिलाईसाठी प्रिन्सेसच्या बाजूला एक्स्ट्रा म्हणजे प्रिन्सचं जिथं तयार होतो टक्स तिथं वाढवून घेतलं. हे पहा बॅक पार्ट मी गळा लगेच कट केलेला नाही, कारण गळ्याला ऑलरेडी वर्क आलेला आहे. जेवढा बॅक पार्ट मला पाहिजे होता तेवढाच मी आखून घेतला आणि आहे असा साईडला, फक्त गळा कट केला नाही. हे पहा कटोरी, प्रिन्सेस कटोरी देखील थोडीशी वाढवून घेतली, का तर एक्स्ट्रा मार्जिन मला शिलाईसाठी हवा आहे. बॅक पार्ट पहा मी कसा कट केला. तर बॅक पार्ट हा फक्त मी साईडनं कट केला आणि गळ्याचा भाग हा जसा आहे तसाच ठेवून घेतला. तर हा गळ्याचा भाग कधी कट करायचा, तो स्टिचिंग करताना कट करायचा. आणि कसा कट करायचा हे समोर तुम्ही पाहू शकता. तर तुम्हाला ही साडी आणि ब्लाऊज कट करण्याचा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की मी हे स्टिचिंग बरोबर करते आहे की नाही, किंवा केलं आहे की नाही, की तुम्हाला कसं वाटलं ते. तर हे पहा मी पीस घेतला. खूप महागडी ही शालू आहे. तर हे पहा, प्रथम स्लीवचं कटिंग करायचं. कधी पण वर्कचा जो ब्लाऊज असतो त्याला प्रथम स्लीवचं कट करायचं पहा. हे पहा स्लीव मी याच्यावरती मधोमध जसा मोर येईन असं टाकून घेतलं आणि साईडनं कट करून घेतलं. आता ही स्लीव साईडला ठेवून घेतली आणि एक्स्ट्रा जे किनारीचा भाग आलेला होता तो लटकनासाठी वापरायचा आहे, तोही साईडला ठेवून घेतला काढून. आता बॅक पार्ट पहा मी कसा कट करायला आहे. तर बॅक पार्ट पहा फक्त असा एक मोठा पॅच आहे तो साईडला काढून ठेवून द्यायचा. का तर आहे ना याला गळा ऑलरेडी आलेला आहे, त्याच्यामुळे हा गळा स्टिच करतानाच कट करायचा आहे. त्यामुळे बॅक पार्टला मी मोठासा पॅच काढून साईडला ठेवला. तर पहा हा पुढचा भाग आहे तो यामध्ये टाकून घेतला. पहा कशा प्रकारे. तर एवढी महागडी साडी आहे, परंतु पीस जो आहे ब्लाऊजचा तो यामध्ये फक्त मापातच आलेला आहे पहा. म्हणजे मी तुमच्या समोरच कट केलं पहा. तर फक्त सगळे पार्ट निघून काहीच अंतर शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे फक्त एवढाच पार्ट शिल्लक राहतो पहा, जेवढा पुढं आहे ना तेवढाच. म्हणजे वर्क आलेलं असताना देखील आणि स्मॉल साईज असताना देखील कलांजली पैठणी 14 हजाराचा एवढा शालो असून 13-14 हजाराचा. तर अशा प्रकारे मी कट करून घेतला. तर पहा आता मी तुम्हाला बॅक पार्टची प्रथम शिलाई दाखवते. का तर बॅक पार्ट हा आपण कसा कट करायचा पहा. जेवढा मुंडा पाहिजे आपल्याला, तुम्ही गळा रुंदी पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि बाकीच्याला टक्स मारून घ्यायचा. टक्स का मारायचा, तर ऑलरेडी गळा खूप मोठा आलेला आहे पसरट, आणि पसरट गळा हा शोल्डरवरून खाली उतरतो पहा. मग आपल्याला आपल्या मापानुसार जेवढी गळा रुंदी पाहिजे आहे तेवढं ठेवून घ्यायचं आणि त्याला मध्यभागी मोठी अशी सुई लावून घ्यायची किंवा पिन्स लावून घ्यायच्या. पहा मी सुई लावून घेतली
आणि आता उलट करून पहा, मध्यातून करायची सुरुवात. मध्यातून दोन्ही बाजूनी शिलाई मारून घ्यायची. तर शिलाई मारताना पहा कोणतीही घाई किंवा गडबड करायची नाही. 3 इंचावरती पहा मी एक खूण आखून घेतली आणि तिथं नॉड बसवून घेतली गोल्डन कलरची. आणि या नॉडला मी लटकन ऑलरेडी तयार करून घेतले होते बॅक पार्टला सुरुवात करायच्या अगोदर, पाहू शकता. तर आता पहा, एक झाला तर दुसऱ्या बाजूने खूण करून घ्यायची आणि तिथे देखील लटकन लावून घ्यायचं आहे. तर मध्यातून सुरुवात करायची. पहा, कलांजली पैठणीचा ब्लाऊज शिवताना काय करायचं, किंवा कोणतीही पैठणी वर्कचा ब्लाऊज आलेला असेल तर मध्यातून सुरुवात करून घ्यायचं. हे पहा माझं काय झालं, तर जिथं मी खूण केली तिथं नॉड बसवायची राहून गेली. आता काय करायचं आहे मला, नॉड बसवायची राहून गेली म्हटल्यावर तिथं थोडं उसवून घ्यायचा पार्ट आणि त्यामध्ये नॉड बसवून घ्यायची आहे. पहा, नॉड बसवायची माझ्याकडून राहून गेली, असं झालं. तर मी तिथं काय केलं, थोडंसं धागा कट केला कात्रीने आणि त्यामध्ये आतल्या साईडनं नॉड ही ओवून घेतली आणि पुन्हा त्याच्यावरनं टिप मारून घेतली. काही गडबडीमध्ये काहीतरी होऊन बसतं पहा, तसंच माझं होऊन बसलं. तर पहा, कलांजली पैठणीतील कटिंग आणि स्टिचिंग आता बऱ्यापैकी कलांजली पैठणीच नाही तर बऱ्याच पैठणीमध्ये असे वर्कचे ब्लाऊज पीस येतात. पहा, आता गळा झाला का उलट बाजूने शिवून तर खालच्या बाजूला जायचं पहा आणि कमरेच्या बाजूला टिप मारून घ्यायची. तर ही टिप का मारून घ्यायची, बिन टिप मारता पण आपल्याला हा पार्ट रेडी करता येतो. तर टिप मारल्यानंतर पहा आपल्याला त्याला कमरपट्टी बसवायची गरज लागत नाही. आणि हे पहा, अशा प्रकारे गळा आता कट करून घ्यायचा. आता गळा कट करून घेतला तर नॉचेस देऊन घ्यायच्या. पहा, म्हणजे छोटे छोटे कट करून जायचं गळ्याला. आता पहा, याला सरळ करायचं. सरळ केल्यानंतर काय करायचं, अस्तरच्याच बाजूने टिप मारायची. पहा, कमरेच्या बाजूला पहिली टिप मारून घ्यायची अगोदर. कमरेच्या बाजूला पहिली टिप मारल्यानंतर काय करायचं, याला सरळ करून घ्यायचं आणि गळ्याची जी बाजू आहे, आता वर्क आलेला आहे त्यामुळे गळ्याच्या वरच्या बाजूने टिप मारून घ्यायची. पहा, याला स्टोन नाही येत, म्हणजे स्टोन आहेत परंतु ते थोडेसे नॉर्मल साईडला आहेत, त्यामुळे जो दाब आहे त्याच दाबने मी याला गळ्याच्या कडेने टिप मारून घेतली अगदी व्यवस्थित अशी. पाहू शकता, फिनिशिंग पण खूप छान आलेलं आहे. मोर पहा कसा आलेला आहे गळ्याला. आणि जेवढा गळा आहे तेवढंच मला धरायचं होतं अंतर. नवरीला अजून थोडासा गळा खाली हवा होता, परंतु ऑलरेडी वर्क आल्यामुळे काय झालं, याला मला काहीच करता आलेलं नाही आणि मी जसं आहे तसंच ठेवलं. पहा, साईडने देखील टिप मारून अस्तर पॅक करून घेतलं. तर आता अस्तर पॅक करून घेतल्यानंतर काय करायचं, पहा दुसऱ्या साईडला देखील टिप मारून अस्तर पॅक करून घ्यायचं. परफेक्ट पद्धत आहे पहा कलांजली पैठणीतील शिलाई पाहायची ही. तर बॅक पार्ट अशा प्रकारे रेडी करून घेतला. बॅक पार्ट रेडी केलेला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्रश्न तुम्हाला काय विचारायचं असतील किंवा कमेंटमध्ये विचारू शकता. तसेच हे पहा, डॉट टक्स मारताना मोर आडवा आलेला आहे, तो टक्स मला थोडासा साईडला घ्यावा लागला. असा आडवा अंतर 4 इंचाचा आणि उभा हा 3 इंचाचाच घ्यावा लागला, कारण मोर आहे तो टक्समध्ये जायला लागला होता त्याच्यामुळे, आणि मोर मला टक्समध्ये जाऊ द्यायचा नव्हता. तर त्याच्या मी साईडला टिप मारून घेतली, म्हणजे टक्सची टिप मारून घेतली. मोर टक्समध्ये जाऊ दिला नाही अजिबात, नाहीतर लुक आणि फिनिशिंग पहा खराब झालं असतं. तर दोन्ही टक्स मारले पहा, मोराच्या साईडला मी टक्स मारून घेतलं, तुम्ही पाहू शकता. तर अशा प्रकारे मी पहा बॅक पार्ट रेडी करून घेतला. म्हणजे गळ्याचा जो शेप होता तो 2.25 इंचापेक्षा गळ्याची रुंदी जास्त आलेली ती कमी करून अशा प्रकारे मी गळा रेडी करून घेतला. तर पहा, कलांजली पैठणीतील बाही जी आहे तर ती कशी रेडी करायची. पहा, बाहीला मला हँगिंगची लेस लावायची आहे. जर मोराचं वर्क आलं किंवा कोणतंही वर्क येऊ द्या बाहीला, नतीचं वर्क ऑलरेडी आलं तर काय करायचं, त्याला हँगिंगची तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही एक लेस लावायची, तरच त्या ब्लाऊजला पहा लुक छान येतो. तर अशा प्रकारे पहा उलट धरून टिप मारून घेतली खालच्या बाजूने आणि आता त्याला सरळ बाजू करून घेतली आणि अस्तरच्या बाजूने टिप मारून घेतली. पाहू शकता, अशी टिप मारल्यानंतर अस्तरच्या बाजूने काय होतं, तर अस्तर हे पीसमधून बाहेर थोडं पण दिसत नाही. पहा, म्हणून उलट करूनच याला कधी पण टिप मारायची. अशा प्रकारे टिप मारल्यानंतर पहा, जेवढी हँगिंगची लेस बसवायची आहे तेवढ्यावरती खून करून घ्यायची. आणि ही जी लेस आहे ती पहा दोन्ही बाजूने याला काय करायचं, तर जी लेस आहे ती बसवून घ्यायची. आता बसवताना काय करायचं, व्यवस्थित बसवायची पहा हळूवार अशी, नाहीतर याचे जे मोती असतात ते दाबाच्या खाली येऊन तुटतात किंवा फुटतात. तर असं होऊ नये म्हणून एका साईडचा दाब देखील वापरू शकता तुम्ही, परंतु माझ्या मशीनवरती मी ही जी लेस आहे ती याच दाबाने बसवते. पाहू शकता, अगदी अलगद असं टिप मारायची, नाहीतर मोती फुटतात. पहा,
तर अशा प्रकारे बाही मी रेडी करून घेतले. मोराचं वर्क पहा कसलं आलेलं आहे बाहीला. खूप छान असं मोराचं वर्क आलेलं आहे. आता राहिलेली एक्स्ट्राची लेस मी कट करून काढली आणि थोडंसं डबल टिप मारून मी हा दाब साईडला काढून घेतला. अशा प्रकारे मी दुसरी देखील बाही रेडीच करून घेणार आहे. हे पहा हँगिंग कसलं सुंदर दिसत आहे याच्यावरती. दंडाचा घेर खूप छोटा आहे, 4 आणि संपूर्ण 8. त्याच्यामुळे लेस पण थोडीच बसवली गेली. हे पहा. आणि लेसच्या कोपरे अलीकडचा एक आणि पलीकडचा एक याच्यावरती काय करायचं पहा, जी धाग्याने लेस आहे ना अटॅच केलेली असते म्हणजे मोती, तर त्या मोत्यांना अशा प्रकारे गाठ मारायची, तर ते नाहीतर निसटत जातात पहा मोती. दोन्ही बाजूनी तीच प्रोसेस करून घ्यायची. दोन्ही बाजूला धागे असतात पहा लेसला, म्हणजे कट केल्यानंतर तर ते टिप जसे आहे तसं सोडून द्यायचं नाही, तर त्याला गाठ मारून घ्यायची. हे पहा फ्रंट पार्ट देखील मी जसं आपण प्रिन्सेस कटोरीचा फ्रंट पार्ट रेडी करतो अशा प्रकारे रेडी करून घेतलेला आहे. तर याला शोल्डर जोडून दाखवणार आहे मी तुम्हाला. पहा फ्रंट पार्टची मी शिलाई दाखवली आहे, कारण फ्रंट पार्ट हा आपण नेहमीप्रमाणे जसा प्रिन्सेस कटोरीचा रेडी करतो तसंच करायचा आहे. कलांजली पैठणी आहे आणि याचा बॅक पार्ट आणि स्लीव आहे, हीच खूप महत्त्वाची आहे. पहा आता शोल्डर कसं स्टिच करायचं तर पहा, प्रथम मुंड्याच्या बाजूने गळ्याच्या बाजूला टिप मारायची आणि पुन्हा गळ्याच्या बाजूने काय करायचं, मुंड्याच्या बाजूला टिप मारायची. तर पाहू शकता धागा मी याला अटॅच करून घेतला. आता पहा शोल्डरच्या बाजूने गळ्याच्या बाजूला आणि गळ्याच्या बाजूने पुन्हा शोल्डरच्या बाजूला अशी टिप मारल्याने काय होतं तर निष्ठत जात नाही पहा, कारण गळ्याच्या बाजूला खूप जास्त ताण येतो पहा ब्लाऊजला आणि निसटू नये म्हणून अशा प्रकारे टिप मारून घेतली पहा. तर आता काय करायचं पहा, याला स्लीव अटॅच करायची. दुसऱ्या बाजूचा देखील शोल्डर जॉईन करून घ्यायचा पटकन अगोदर आणि नंतर स्लीव अटॅच करायची. तर स्लीव कशी अटॅच करायची ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. पहा कलांजली पैठणी आहे ही आणि तो पण नवरीचा शालो आहे. 13-14 हजाराची ही साडी आहे की मला येथील ब्लाऊज खरंच खूप चांगला रेडी करायचा आहे आणि तो मी करत आहे आता. आणि याची शिलाई तुम्हाला दाखवत आहे, कारण कलांजली पैठणीचा ट्रेंड आलेला आहे. आणि हे पहा काय करायचं, कमरेचा भाग हा मुंड्यापर्यंत दोन्ही पुढचा आणि मागचा एकसारखा आलाय का पाहायचं. तसेच बाहीचे देखील भाग दोन्ही एकसारखे आहेत का पाहायचं. आणि बाही बसवताना कधी पण पहा ब्लाऊजला मध्यापासून बसवायची. आता जशी मी बसवत आहे तशी बाही बसवताना कधी पण मध्यापासूनच बसवायची आणि नंतर त्याला अशा प्रकारे बसवायची. पहा टिपा घालायला सुरुवात करायची. तर हँगिंगची लेस लावलेली असते, कुठेही तुटू नये की वगैरे याची काळजी घेऊनच ब्लाऊज हा स्टिच करायचा. आणि ज्यावेळेस वर्क येतं पहा ब्लाऊजला त्यावेळेस थोडंसं अवघड जातं ब्लाऊज शिवायला. तर वर्कचे ब्लाऊज शिवायला शिकण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे आणि ती मी या व्हिडिओमध्ये संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगमध्ये दाखवलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमेंटमध्ये सांगा की हा ब्लाऊज आणि साडी तुम्हाला कशी वाटली ते. आता पहा अजून थोडंसं राहिलेलं आहे याचं मी म्हणजे फिटिंग देखील दाखवणार आहे. अशा प्रकारे एक स्लीव मी रेडी केली. तर आता काय करायचं पहा, या स्लीवला सरळ करून घ्यायचं. पाहू शकता ब्लाऊज किती सुंदर रेडी झालेला आहे. सरळ करून घ्यायचं आणि कमरेपासून ते बाहीच्या दंडापर्यंत अलगद कडनी खूप कडनी टिप मारायची. पहा खूप कडनी, अगदी तिळभर कापड ठेवूनच टिप मारायची आणि आतले धागे वगैरे असतात ते कट करून काढायचे. पहा याचे सिल्क थ्रेडनी मोराचं वर्क आलेलं आहे कलांजली पैठणीला, खूप छान दिसत आहे ही. अशा प्रकारे आतून कट करून काढलं. पहा आता याला मी सरळ करून घेतलं आणि आता आतून एक टिप मारून घेणार आहे आणि अशाच प्रकारे दुसरी बाही देखील मी रेडी करणार आहे याची. आतून टिप मारली. पहा असं केल्याने काय होतं तर आतल्या साईडला फिटिंग व्यवस्थित राहते, ब्लाऊज फिसकत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज जो आहे त्याच्या आतल्या साईडला धागे खाली वेअर केल्यानंतर लोंबत नाहीत. पहा आणि लुक पण छान राहतो. पहा एकदम कडकमध्ये राहतो. हा मापाचा ब्लाऊज आहे, तोही मी स्टिच केलेला आहे, ह्या नवरीचाच आहे. अंगावरून माप घेऊन तो एक स्टिच करून घालून पाहिला होता आणि त्याच्यानंतर पहा हा स्टिच केला. पहा कमर फिटिंग मी कशी मोजली. अशा प्रकारे मी कमर फिटिंग मोजून घेतली आणि 1.5 इंच एक्स्ट्रा भरलं. ते आता दंडघेर मोजत आहे, तर दंडघेर पहा 4.25 इंच भरला. आणि आता अशा प्रकारे मी याला फिटिंग टाकत आहे. तर फिटिंग टाकताना पहा प्रथम काय करायचं, कमरेला 1.5 इंच भरलं म्हटल्यावरती 1.5 इंच आणि बाहीला 4.25 इंचावरती रेषा आखून घ्यायची आणि ह्या दोन्ही रेषा एकामेकीला जोडायच्या. तर मध्यामध्ये आल्यानंतर काय पहा, जेवढी आपली छाती आहे त्याचा चौथा भाग तिथं
हुकपासून ते काकेपर्यंत टाकायचा आणि तिथं पण रेषा आखून अशा प्रकारे फिटिंग आखून घ्यायची. हे महत्त्वाचं आहे पहा, नाहीतर काकेमध्ये ब्लाऊज हा म्हणजे मुंड्यामध्ये ब्लाऊज हा लूज होतो. बऱ्याचदा टेलरचं काकेमध्ये फुगे येणे वगैरे प्रॉब्लेम होतो. तर फिटिंग करताना पहा, चेस्टचा भाग जो असतो तो चौथा मोजून घ्यायचा आणि त्याच्यावरती टिप्पा मारून घ्यायच्या. अशा प्रकारे केल्यानंतर काय होतं, ब्लाऊज हा फिटिंगला खूप छान येतो. काकेमध्ये पहा गुढी वगैरे किंवा घड्या वगैरे येत नाहीत. अशा प्रकारे मी ही दोन्ही बाजूने आता फिटिंग करून घेणार आहे. लटकन पहा, मी लटकन हे एक्स्ट्रा यामध्ये एका बाहीचं पहा गाठ मारायची राहिली होती ती मारून घेतली. एक्स्ट्रा घेतलं पहा हे. पाहू शकता आता मी याला फिटिंगच्या टिपा मारून घेतल्या आणि अशा प्रकारे हा ब्लाऊजचं शेवटचं फिनिशिंग आता तुम्हाला मी दाखवणार आहे कसं आलेलं आहे ते दोन्ही बाजूने. आणि लटकन आहेत ते काय केलं तर मी साडीचा जो काठ एका साईडला आला होता बाहीच्या त्या काठाची पहा लटकन रेडी केले होते. खूप छान असे लटकन आले होते, आले आहेत. तर पाहू शकता टिपा मारून रेडी झाल्यानंतर आता मी याचा तुम्हाला फायनल लुक दाखवणार आहे. म्हणजे वर्कचा ब्लाऊज कसा रेडी झालेला आहे, पीस कसा होता आणि मी ब्लाऊज पहा कसा रेडी केला. ही आहे स्लीव, फुल वर्क झालं पहा, कारण साईज आहे ना चेस्टची कमी होती, 30 साईज होती त्याच्यामुळे, आणि बाही पण स्मॉल होती त्यामुळे फुल वर्क झालं. बाहीला अगदी थोडंसंच विदाऊट वर्क राहिलेलं आहे. तर पाहू शकता स्लीव आणि ते कसं आलेलं आहे.